साधारणपणे 30 वर्ष झाली त्या घटनेला. कसं आहे ना, ज्यांनी आयुष्यात भूत बघितलेच नाही त्यांचा यावर विश्वास बसणार नाही. मी मॉन्टेसरीत होते. शाळेची आवड नव्हती. आईला सोडून शाळेत जाणे मान्य नव्हते. आई जबरदस्तीनेच मला मॉन्टेसरीत बसून निघून जायची. तिथे एक सावळी, शेलाट्या बांध्याची, लांबसडक केसांची टीचर होती. ती माझ्याशी इंग्लिशमधूनच बोलायची. मला ती खूप आवडली, इतकी की मी शाळेत रोज जाऊ लागले. घरी आईला तिच्याबद्दल सांगत असे. एके दिवशी आई शाळेत आली. आमच्या दुसऱ्या टीचरना बोलली. माझ्या मुलीला शिकवणारी टीचर कोणती आहे असे तिने विचारले. मला तिचे आभार मानायचे आहेत. त्यावेळी इतर टीचरनी सांगितले की अशी कोणतीही टीचर इथे कामाला नाही आहे. लहान मुले आपल्या विश्वात असतात. हे सगळे मनाचेच खेळ आहेत. आई चमकूनच माझ्याकडे बघत होती, कारण त्या टीचरच्या कडेवर बसून मी हसत होते. ती मला गुदगुल्या करून सांगत होती. टीचर हसत होती. आई चमकूनच माझ्याकडे बघत होती. दुसऱ्या दिवसापासून माझी ती शाळा बंदच झाली. आता मी दुसऱ्याच शाळेत जात असते. मला तीच टीचर आवडायची. आता मी 5वीत गेले होते. माझी एक मैत्रीण तिथे राहायची, जिथे पूर्वीची शाळा होती. मला तिची वही हवी होती. मी आईला मैत्रिणीकडे जाते असं बोलले आणि निघाले. ती करकरीत तिन्ही सांजेची वेळ होती. गल्लीत खांबावरचे दिवे नव्हते. रस्ता सुनसान होता. डाव्या बाजूला शाळा होती, पडलेली, जुनाट, एखाद्या हॉरर फिल्ममध्ये दाखवतात तशीच, सुनसान आणि भयान. मला टीचरची आठवण आली. काहीसे आश्चर्यसुद्धा वाटले की हे बिल्डिंग इतकी जुनी आणि पडलेली. आणि तेवढ्यातच मधुर स्वर ऐकू आले. जॉनी जॉनी, यस पप्पा. ईटिंग शुगर, नो पप्पा. ओपन युअर माउथ. आणि हसण्याचा भयान आवाज. समोरच काळ्या साडीतील, हातात मेणबत्ती धरून, तिचे लांबसडक केस मोकळे सोडलेली अशी टीचर पाठमोरी उभी होती. काय झाले कोण जाणे. मी धावत घराकडे सुटले. खूप ताप भरला. ताप कमी होत नव्हता. मी ग्लानीतच बडबडत होते, जॉनी जॉनी, येस पप्पा. दर्ग्यातले पीर घरी आले. त्यांनी माझ्यावरून काहीतरी ओवाळून टाकले. माझ्या गळ्यात ताईत बांधला. मला खरंच बरे वाटायला लागले. एका दुपारी माझ्या मैत्रिणीची आई आमच्या घराकडे आली. तेव्हा त्या दोघी बोलत होत्या. तो संवाद माझ्या कानावर पडला. आई सांगत होती, अहो, मला तिथे भर दुपारी शाळा उघडी दिसली. खूप मुले होती. म्हणूनच मी माझ्या मुलीला शाळेत घातले. शाळेची वेळ 12 ते 3 होती. माझी मुलगी छान रमली होती. आम्ही नुकतेच या गावात शिफ्ट झालो होतो, त्यामुळे काही माहीतच नव्हते. तिथे असे काही असेल याची कल्पनाही नाही. माझी मुलगी त्या संध्याकाळी तुमच्या घरी वही घ्यायला जाणार होती, पण शाळेकडे काय दिसले देव जाणे. ती घाबरून रडत आली, आजारी पडली. मला माहिती नव्हते की ती नेमकी तुमच्याकडे चालली आहे. मैत्रिणीची आई म्हणाली, अहो, तिथे शाळा नव्हती. खूप पूर्वी एक मॉन्टेसरी होती. शेजारच्या बिल्डिंगचे काम सुरू होते आणि ती बिल्डिंग या शाळेवरच कोसळली. सगळेजण मृत्युमुखी पावले. पण आजही जॉनी जॉनी एस पप्पा हे ऐकू येते. काही लोकांना शाळा उघडीही दिसते. टीचर आणि मुले दिसतात. अजूनही हे सुरूच आहे. तुमची मुलगी वाचली, पण तुम्ही तिला दुसऱ्या शाळेत कसे घातलेत? आई म्हणाली, एके दिवशी मी मुलीला शाळेतून आणायला गेले होते. मला उशीर झाला होता. 3:45 वाजले होते. शाळेपाशी आले तर तिथे मॉन्टेसरी नसून एक पडकी जुनाट इमारत होती. तिथेच माझी मुलगी झोपलेली मिळाली. तिथे कोणीही नव्हते. मग मी काय समजायचं ते समजून गेले. मुलीला घेऊन घरी आले. खूप भयानक प्रसंगातून वाचलो. किती दिवस झोपच येत नव्हती. मुलगी पण आठवण काढायची. इंग्लिश पटापट बोलायची. आमच्या घरात फक्त ह्यांनाच इंग्लिश यायचे. ते पण अजूनही आश्चर्य करतात. त्या दोघींचाही संवाद ऐकून मी खूप घाबरले. परत कधीच त्या बाजूला गेले नाही. आता मी इंजिनियर आहे.
विशेष म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे. त्याच शाळेची इमारत आम्ही 3 इंजिनियर्सनी विकत घेतली. बांधकाम सुरू केले, पण सतत तिथे मजूर वरून पडून मरतायत. काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ती बिल्डिंग तशीच पडून आहे. मला मात्र खूपदा मोकळे केस सोडलेली ती टीचर दिसते. पाठमोरी, हातात मेणबत्ती घेऊन ती गात असते, ओपन युअर माउथ. आणि माझ्या अंगावर काटा येतो. कशी शिकली असेल हिच्याकडे या जाणीवेने. आणि भयान बिल्डिंगमध्ये ती निघून जाते. मला ती एकटीलाच दिसते, कुणालाही दिसत नाही. बाकी दोन्ही इंजिनियर्सचा विश्वास नाहीये. ते हसतात. पण भूते ही सगळ्यांना दिसत नाहीत हो. सर्वपित्री अमावस्या 9:30च्या सुमारास सुरू होणार होती. 2 दिवस अमावस्या होती. मी संध्याकाळी बाजारातून भाजी, दूध हे घेऊन येत होते. हल्ली गुडघ्यांचे ऑपरेशन करायचे होते. चालायला गुडघे साथ देत नव्हते. म्हणूनच मी कुठेतरी पारावर किंवा दुकानाच्या पायरीवर बसत बसत घरी येते. आज अशीच जड पिशव्या घेऊन मी बसले होते. अगदी करकरीत तिन्ही सांज होती. खांबावरचे दिवे लागलेले होते. अजूनही थोडा उजेड होता. काळोख पसरत चाललेला. मी एका दुकानाच्या पायरीवर बसलेली. आज ते दुकान बंद होते. हे दुकान नेमके तिकाटण्यावर आहे. माझ्यासमोरच एक कुत्रा भेसूर आवाजात रडत होता. ही अशुभाची चाहूल होती. मला पायाने उठता येईना. एवढ्यातच एक स्त्री माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. मला दिलासा वाटला. मी त्या बाईकडे बघून बोलले, बसा माझ्या शेजारी. तिचे डोळे भयंकर होते. खूप काजळ घातलेले, काजळाचे फराटे डोळ्याभोवती ओढलेले, भोवया जाडजूड आणि वेड्यावाकड्या, अतिशय भीतीदायक. ती माझ्या पिशवीकडे बघून बोलली, काय काय आणलेत? आता कुत्रा जोरातच रडायला लागला. मी बडबडले, या कुत्र्याला काय झाले? ती बोलली, त्यांना आम्ही दिसतो. मी विचारले, अगं बाई, तुम्ही कोण? मी रात. मी परत विचारले, हे तुमचे आडनाव आहे? ती हो म्हणाली. आणि ती पिशवीत बघत बोलली, काय काय घेतलेत? मी म्हणाले, उद्या सर्वपित्री आहे. आळूवड्यासाठी डाळी, खिरीसाठी दूध आणलंय. ती उदास होऊन बोलली, आता आमचं घर बंदच असतं. कोणीच सर्वपित्रीला पान ठेवणार नाही. आणि असे बोलतच ती समोरच्या पिंपळाच्या बुंध्यात निघून गेली आणि अचानकच नाहीशी झाली. माझी जाम तरमरली. पिशव्या घेऊन उठले. धडपडत चालत होते. समोरूनच गीतेश आला. काकू, धरू का पिशव्या? मला सांग, तू याच गल्लीत राहतोस ना? तो हो म्हणाला. इथे रात आडनाव असणारे कुणी आहेत का? मी त्याला विचारले. हो काकू, 3 वर्ष झाली. त्यांच्या घरातले सगळे गाडी करून कुठेतरी बाहेरगावी चालले होते. त्या दिवशी अमावस्या होती. त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. सगळे जागच्या जागीच ठार झाले. आता तिथे कुणी राहत नाही. त्या घरात रात्री आपोआपच लाईट लागतात. बोलण्याचे, हसण्याचे, हाका मारल्याचे आवाज ऐकू येतात. रात्री जिन्यातही लोक दिसतात, असे त्याच बिल्डिंगमधले लोक सांगतात. ते घर भुताळे आहे, कुणीही घेत नाही. काकू, तुम्ही घामाघूम का झालाय? काकू, काय होतंय तुम्हाला? हितेश ओरडत होता, फोन करत होता. लोक जमली होती. ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत आली आणि मी अलगदच उठून समोरच्या पिंपळाच्या बुंध्यात निघून गेले, जिथे ती रात नावाची बाई गेली होती. ॲम्ब्युलन्स निघून गेली. कुणीतरी सर्वपित्रीची वाट बघत त्या पिंपळाच्या बुंध्यात आहे. आशिष रात्री बराच वेळ अभ्यास करतो. कंटाळून तो बाल्कनीत येतो. तेव्हा समोर बिल्डिंग दिसते. तिच्यावर कन्स्ट्रक्शनचे काम अपूर्ण असते. त्यावर एक माणूस अगदी टॉप फ्लोअरला फिरत असतो. साधारणपणे 2:30 वाजता जोराचा वारा सुटतो. हा माणूस अगदी टोकाला आणि कडेलाच उभा असतो आणि एक जोराची किंकाळी आसमंतात घुमते. तो खाली पडतो. आशिषने पहिल्यांदा जाऊन पाहिले देखील. तिथे फक्त काळोखाचेच साम्राज्य.
तिथली बिल्डिंग वादात, कोर्ट कचेरीच्या तावडीत सापडली आहे. ती तशीच पडून आहे. कितीतरी वर्ष झाली. मग रोज रात्री टॉप फ्लोअरवर कोण असेल, कोण खाली पडते? एनी गेस? नेहाची ड्युटीच अशी विचित्र. नोकरीच मिळत नव्हती म्हणून तिने ही स्वीकारली. रात्री 2 वाजता ती घरी येते. तिला रोज बसस्टॉपवर एक सफेद ड्रेस घातलेली स्त्री भेटते. ती विचारते, किती वाजले? एवढ्या रात्री कोण बाई असेल? कोणी वैश्या असेल या विचाराने नेहा रोज बोलत नाही. पण आज नेहा चिडून विचारते, तुम्ही हाच प्रश्न मलाच का विचारता? नेहा चिडून निघून जाते. घरी येते. बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरचे लाईट गेलेले असतात. ती जिन्यात चढणार. तोच जिन्यात तीच बाई. ही माझ्या आधी कशी आली? मी तर स्कूटीने येते. तोच ती स्त्री हळूहळू उठून उभी राहते. उंचच उंच आणि मुंडके गरगर फिरवत तिला बोलते, आता तुला सोडणार नाही. सकाळी नेहाची डेड बॉडी जिन्यात पडलेली असते. एखाद्या हिंस्र श्वापदाने फाळावी अशी. दक्षा व विहंगने भाड्याने घर घेतलंय. नुकतंच लग्न झालंय. दक्षा संध्याकाळी ऑफिसमधून येते. विहंग रात्री 9:30ला येतो. पण दक्षा घरात आली की तिला घरात कुणीतरी असल्याची जाणीव होते. कोणीतरी हसत असते. पकडापकडी खेळत असावेत. कधी हालचाली जाणवतात तर कधी सावल्या दिसतात. हो, खरंच दक्षा घाबरते. पण विहंगला हे पटत नाही. एक मात्र, या घरात आल्यापासून दोघांचे मिलन झालेच नाही. दक्षा सतत उदास, दोघांतही तणाव. एका रात्री विहंगला जाग आली तर कोणीतरी बोलत आहे असे त्याला जाणवले. त्याने उठून सगळीकडे पाहिले. त्याला कोणी दिसले नाही. पण त्यालाही भास झाले. सावल्या दिसल्या. त्याने दक्षाला उठवले. अगं, खरंच कुणीतरी आहे. तिने घाबरून त्याला मिठी मारली. इतक्यातच कुणीतरी आले. विहंग ताडकन उठला. दक्षाला हाताला पकडून तो पळत सुटला. बाहेर आला तर खिडकीतून कोणीतरी त्यांना बघत होते. दोघांनीही ती रात्र बाहेरच काढली. सकाळी टेम्पो घेऊन आले. घर सोडले. आज दोघेही सुखात आहेत.